नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये जवळपास 18,000 पोलीस पदांसाठी रिक्रुटमेंट झालेली होती। पुन्हा एकदा तीच गोष्ट मित्रांनो या ठिकाणी रिपीट होणार आहे, ज्यामध्ये 2024 मध्ये जवळपास 17,000 जागांसाठी रिक्रुटमेंटची प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी पार पाडली जाणार आहे। यासाठी मित्रांनो नक्कीच पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल, ज्यामध्ये जेल शिपाईच्या एकूण 1900 जागांसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता। SRPFच्या 4800 जागा आहेत, तर या ठिकाणी पोलीस शिपाईच्या 10,300 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे। मेगा भरती अंतर्गत ह्या पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि ज्याची संपूर्ण माहिती आपण जी काही सध्या उपलब्ध आहे ती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, सध्या जी जाहिरात जी प्रसिद्ध होणार आहे त्याबाबतचा अपडेट जो आपल्याकडे आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे तर बघा, गृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी विभागामार्फत 17,000 पोलिसांची या ठिकाणी मित्रांनो मेगा भरती होणार आहे। आजचाच न्यूजपेपरला आलेला हा अपडेट आहे। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आचारसंहितेपूर्वी प्रसिद्ध होणार जाहिरात जवळपास पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि जून जुलै पर्यंत भरती पूर्ण करण्याचे नियोजन त्या ठिकाणी मित्रांनो केलेलं आहे। त्यामुळे जून जुलै पर्यंत तुम्हाला कायमस्वरूपी सरकारी नोकरी पोलीस विभागाची तुम्हाला या ठिकाणी मिळवण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। पुढे बघा त्यांनी ॲडिशनली काय म्हणलेलं आहे मित्रांनो, तर बघा या ठिकाणी राज्यातील राज्य राखीव पोलीस बल, तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील 17,000 पदांची भरती होणार आहे। लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात जवळपास 8 ते 10 दिवसांमध्ये मित्रांनो भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल अशी माहिती या ठिकाणी मित्रांनो, किंवा तोपर्यंत मित्रांनो ही भरती कंप्लीट होण्याची त्यांनी प्रयत्न केलेला आहे अशी माहिती प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। पदांची जर माहिती घेतला तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोटल 17,000 जागा आहेत, त्यामध्ये जेल शिपाईच्या 1900, SRPFच्या या ठिकाणी मित्रांनो 4800 जागा, तर पोलीस शिपाईच्या 10,300 अशा टोटल 17,000 जागांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला सर्वात मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। मागच्या वर्षी 2023 मध्ये जर तुमचं स्वप्न अधूर राहिलेलं असेल तर तुम्ही ते या ठिकाणी मित्रांनो कंप्लीट करू शकता। यामध्ये थोडीफार इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता तर प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे गुन्हेगारात देखील वाढ होत असताना पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे। गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरुवात झालेली आहेत मित्रांनो होण्यासाठी। त्या नवीन पोलीस ठाण्यासाठी त्याचबरोबर इतर ठिकाणी जे मित्रांनो मनुष्यबळ लागणार आहे, ज्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी असतील, अपघाती मृत्यू झालेल्यांचे असतील किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे अशा कारणामुळे जी पोलीस रिक्त पदे आहेत ती या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहे। टोटल 18,000 पदांची रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता जे 2023 मध्ये झालेली होती रिक्रुटमेंट त्यातील ऑलरेडी 6,000 नवपरिस्थित उमेदवारांना हे प्रशिक्षण सुरू झालेलं आहे, इतरांचंही होणार आहे आणि त्याबरोबरच आता ही 18,000 जागांसाठी नवीन रिक्रुटमेंट मित्रांनो होणार आहे। आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी मित्रांनो यामध्ये ठळक बाबी म्हणून मेन्शन केलेल्या आहेत। त्यामध्ये तुम्ही बघू शकता राज्यातील 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झालेले असून आता 26 फेब्रुवारीपासून उर्वरित 6,000 जणांचे प्रशिक्षण पूर्ण होणार किंवा सुरू होणार आहे। नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल। 8 दिवसात भरती जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो, फक्त 8 दिवसामध्ये जाहिरात येणार आहे। त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांची एकाच वेळी परीक्षा होईल। पहिल्यांदा मैदानी खेळ, त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे, हे महत्त्वाचं आहे। उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून जुलैमध्ये घेतली जाणार आहे, ही महत्त्वाचं राहील। आचारसंहिता लागू होऊन जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे, ज्यामुळे ती कोणतीही पुढे अडचण येऊ शकणार नाही। गृह विभागाचे त्या दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्व एकत्र पदांची जाहिरात प्रसिद्ध होईल, ज्यात जवळपास 17,000 पदे भरली जाणार आहेत। राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्राची क्षमता वाढवणार असून पूर्वी 10 प्रशिक्षण केंद्राची क्षमता 6,000 होती, मागच्या वेळी ही क्षमता 8,600 करण्यात आलेली आहे। आता ती आणखी 5,000 वाढवायला सरकारने जी आहे ती परवानगी दिलेली आहे। त्यामुळे जे रिक्रुटमेंट झाल्यानंतर प्रशिक्षण सुद्धा होणार आहे ते सुद्धा जलद गतीने या ठिकाणी होणार आहे। आजचा हा शॉर्ट अपडेट तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे। शॉर्ट जरी असला तरी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो। 17,000 जागा एकाच वेळी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। 2024 मध्ये तुमच्याकडे सरकारी नोकरी मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आपल्याला म्हणता येईल। याबाबतची जाहिरात जशी काय प्रसिद्ध होईल तसा अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल मार्फत या ठिकाणी मिळून जाईल। तेव्हा मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनल सुद्धा सबस्क्राइब करा। मागच्या याचे काही क्वेश्चन्स पेपर असतील किंवा जी रिक्रुटमेंट प्रोसेस पार पडली त्याची ॲडिशनल माहिती मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत राहीन, जेणेकरून त्या दृष्टीने तुम्ही त्या ठिकाणी प्रिपरेशन सुरू करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, महाजॉब चॅनल सबस्क्राइब कराल। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।